बोला खाटू नरेश की जय। आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। जय श्रीश्याम। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही जात आहोत राजस्थानमधील खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खाटूश्याम बाबांचे दर्शन आम्हाला कसे झाले आणि खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी मुंबई ते जयपूरचा आमचा प्रवास। आपल्याला ह्या व्हिडिओमधून खाटूश्याम बाबांचे दर्शन होणार आहे, म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना सर्वांना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। बोला खाटूश्याम बाबा की जय। खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी आमची फॅमिली आणि माझ्या मैत्रिणीची फॅमिली अशा दोन फॅमिली मिळून आम्ही खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी जात आहोत। आम्ही घरातून 2 वाजता निघालो होतो। आम्हाला जायचं होतं बांद्रा टर्मिनसला। बांद्रा टर्मिनस जाण्यासाठी आम्ही सायन्स स्टेशनला उतरलो। सायन्स स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आम्ही बांद्रा टर्मिनस जाण्यासाठी 2 ऑटो केल्या आणि ऑटोनी आम्ही बांद्रा टर्मिनसला गेलो। बांद्रा टर्मिनसवरून आमची जयपूर जाण्यासाठी ट्रेन होती। आम्ही जयपूर एक्सप्रेसचं रिझर्वेशन केलेलं आहे आणि आता आम्ही उतरलो आहोत बांद्रा टर्मिनसला। आम्ही प्लॅटफॉर्मकडे जाण्यासाठी भुयारी रस्त्याकडून जायचे ठरवले। आता आम्ही भुयारी रस्त्यामधून जात आहोत। आता आम्ही प्लॅटफॉर्मला पोहोचलेलो आहोत आणि प्लॅटफॉर्मला आल्यानंतर आम्ही समोरच आमची जयपूर एक्सप्रेस लागलेलीच होती। आम्ही एकदम वेळेतच पोहोचलेलो होतो आणि आता आम्ही ज्या बोगीमध्ये आमचं रिझर्वेशन आहे त्या बोगीकडे जात आहोत। आमचं रिझर्वेशन 3 टायर B2 मध्ये केलेलं आहे आणि आता आम्ही त्या डब्याकडे जात आहोत। खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला जायचं असेल तर तुम्ही ह्या जयपूर एक्सप्रेसनेही जाऊ शकतात। आता आम्ही जातोय जयपूरला। आमची ट्रेन पण लागलेली आहे। त्याच्यामुळे बघूया आता जयपूरचा प्रवास आमचा कसा होणार आहे ते। आमच्या सीटवर पोचल्यानंतर आम्ही आधी आमचं सामान सगळं जागेवर ठेवून घेतलं। आमच्या बॅगा वगैरे सगळ्या खाली ठेवल्या, बाकीच्या बॅगा वरती ठेवल्या। सगळं सामान ठेवून झाल्यानंतर आता आम्ही सर्वांसाठी चहा मागवला होता आणि चहा आणल्यानंतर चहासोबत माझ्या मैत्रिणींनी छान असे मेथीचे पराठे बनवून आणलेले होते। आम्ही सर्वांनी चहासोबत मेथीचे पराठे खाल्ले। खूप टेस्टी पराठे बनवून आणलेले आहेत माझ्या मैत्रिणींनी। प्रवास लांबचा आहे आणि आम्हाला सर्वांना बाहेरचं खायला जास्त कोणाला आवडत नाही, त्यासाठी आम्ही घरूनच मस्त बिर्याणी आणि मेथीचे पराठे असे बनवून आणलेले होते। आता आमचा प्रवास चालू झालेला आहे। आम्ही बांद्र्यावरून आता निघालो आहोत जयपूर जाण्यासाठी। आम्ही सर्वांनी खाटूश्याम बाबाचे नाव घेतले आणि प्रवास सुरू केला। जय खाटूश्याम बाबा की जय। प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे आणि आम्ही निघालो होतो जयपूर जाण्यासाठी खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी। आमच्या गप्पा चालूच होत्या। आम्ही गप्पा करत होतो की खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी किती लांबून लांबून लोक दर्शन घेण्यासाठी येतात। आमच्या खाटूश्याम बाबाविषयी गप्पा चालूच होत्या आणि समोर बसलेले एक दादा होते। त्या दादांनी आम्हाला विचारलं की तुम्ही खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी जात आहात का? आम्ही त्यांना सांगितलं की हो, आम्ही खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी जात आहोत। दादांशी गप्पा करताना समजलं की ते दादा जयपूरला राहणारेच आहेत। ते दादा नेहमी फॅमिलीला घेऊन खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी जात असतात। त्या दादांनीही आम्हाला त्यांचे अनुभव सांगितले। खाटूश्याम बाबाबद्दल त्यांचे काय अनुभव आले आहेत ते सर्व आम्हाला सांगत होते। गप्पा झाल्यानंतर आम्ही रात्रीचा प्रवास आमचा संपला होता आणि आत्ता सकाळ झालेली आहे आणि आम्ही सकाळीच जयपूरला पोहोचलो होतो।
आता थोड्याच वेळात आपण जयपूर स्टेशनला उतरणार आहोत। जी ओके बाय, मिलते फिर। चलो भाभी। आमचा ट्रेनमधला जयपूरपर्यंतचा प्रवास खूप छान झालेला आहे आणि ते दादा आणि त्या बहिणी भेटल्यामुळे तर अजून आमचा प्रवास खूपच छान झाला होता। कधी कधी प्रवास करतानाही खूप चांगली माणसं आपल्याला भेटून जातात, त्यातले हे दादा आणि वहिनी होते। त्या दादा आणि वहिनीचा स्वभाव खरंच खूपच छान होता। त्यांच्याशी गप्पा केल्यावर असं वाटलंच नाही की ते आपल्यासाठी अनोळखी होते असं। ते दादा वहिनीही जयपूर स्टेशनला उतरले। आम्ही त्यांना टाटा बाय बाय केलं आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो। आत्ता आम्ही जयपूर स्टेशनला उतरलो आहोत आणि उतरल्यानंतर सर्वात आधी आम्ही गाडीवाल्या दादांना फोन केला, कारण की आम्ही खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी यायचं होतं। त्यासाठी आम्ही आधीच रूमची बुकिंग करून ठेवली होती आणि गाडीवाल्या दादांचीही बुकिंग करून ठेवली आहे। आम्ही त्या दादांना फोन केला आणि त्या दादांना आम्ही सांगितलं की आम्ही जयपूर स्टेशनला उतरलो आहोत, आता तुम्ही आम्हाला घ्यायला या म्हणून। आता ते दादा आम्हाला घ्यायला येणार आहेत। जयपूर रेल्वे स्टेशन खूपच मोठे आहे। तुम्हीही खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी येणार असाल तर, जर तुम्ही ट्रेननी येणार असाल तर इथे रिंगल्स रेल्वे स्टेशन जवळच आहे। जर तुमच्या शहरातून किंवा तुमच्या गावातून रिंगल्सला येण्यासाठी ट्रेन नसेल तर तुम्ही जयपूरला येऊ शकतात। जयपूरपासून खाटूश्याम बाबांचे मंदिर 80 किलोमीटरवर आहे। जयपूरवरून खाटूश्याम बाबांच्या मंदिरासाठी बस किंवा ट्रेन उपलब्ध आहेत। जयपूर रेल्वे स्टेशन बघा किती सुंदर आहे आणि खूपच सुंदर आणि खूप मोठे आहे। आता आपण जयपूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत आणि खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी इथे खूप सारे भाविक येत असतात आणि खूप लांबून लांबून वेगवेगळ्या राज्यातून जयपूरला येतात आणि जयपूरवरून बस किंवा ट्रेननी खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला जातात। जयपूर स्टेशनच्या बाहेरच आपल्याला मोठा भारताचा झेंडा बघायला मिळतो। खूप मोठा आणि खूप उंचावर भारताचा झेंडा लावलेला आहे। आमचे गाडीवाले दादा आत्ता आलेले आहेत आणि आम्ही आता गाडीने रूमवर जाणार। रूमवर जाऊन आधी फ्रेश होणार, फ्रेश झाल्यानंतर मग आम्ही खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणार। जयपूर रेल्वे स्टेशनपासून आमच्या रूमचं अंतर होतं 20 ते 25 मिनिटावर। आमच्या रूमची बुकिंग खंडेलवाल महासभा भवनमध्ये केलेली आहे आणि आता आम्ही खंडेलवाल महासभा भवनजवळ पोहोचलेलो आहोत। कहाँ जा रही हो आप? अभी हम लोग जयपुर आए। अभी अच्छा जयपुर आ रहे हो, खाटू श्याम जी चालू हूँ। हाँ, खाटू श्याम में जाने का है। और खाटू श्याम जी के बारे में कुछ बताओ। खाटू श्याम जी का बहुत बढ़िया मंदिर है और उसके पास में बहुत सारे मंदिर हैं और वहाँ बहुत से दुनिया बार बार से आती है। वहाँ जय श्री श्याम। वाह जय श्री श्याम। गाडीमधून सर्व सामान काढून झाल्यानंतर आता रूममध्ये जायचं होतं। रूममध्ये जाण्यासाठी आधी आमची एंट्री करण्यात आली आणि मग आम्हाला रूमच्या चाव्या दिल्या। चाव्या दिल्यानंतर आता आम्ही जात आहोत रूमकडे। खंडेलवाल महासभा भवन खूपच मोठे आहे। इथे फिरायला येणाऱ्या किंवा खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी व प्रवाशांसाठी रूम उपलब्ध असतात। तुम्ही ऑनलाईनही बुकिंग करू शकतात किंवा आल्यानंतरही तुम्ही रूम बुकिंग करू शकतात। आम्ही 2 रूम बुक केलेले आहेत। आता आम्ही लवकर फ्रेश होणार आणि फ्रेश झाल्यानंतर आता आम्ही खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी जाणार। आमच्या सर्वांना खाटूश्याम बाबाच्या दर्शनाची इतकी आतुरता लागलेली होती की आम्हाला असं वाटत होतं कधी एकदाच आपण खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी जातोय। आम्ही सर्वांनी इतक्या पटापट तयाऱ्या केल्या आणि तयारी करून लगेच आम्ही खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी निघालो।
आम्ही सर्वांनी खाटूश्याम बाबाचे नाव घेतले आणि आमचा खाटूश्याम बाबाच्या मंदिराकडे जायचा प्रवास चालू झाला. जय श्री श्याम. खाटूश्याम बाबांचे मंदिर नुसते राजस्थानमध्येच नाही तर पूर्ण भारतभर खूप प्रसिद्ध आहे. खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या शहरातून भाविक भक्तजन खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी येतात. आम्ही जेव्हा गाडीमधून खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी जात होतो त्यावेळेस आम्हाला रस्त्याने चालताना खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणारे भक्त दिसत होते आणि प्रत्येक भक्ताच्या हातामध्ये आपल्याला निशाणी दिसत आहे. प्रत्येक भक्त खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला जाताना आपल्या मनातील इच्छा बोलतात, कबूल करतात आणि मनातली इच्छा पूर्ण झाल्यावर खाटूश्याम बाबाची निशाणी घेऊन खाटूश्याम बाबाच्या मंदिरापर्यंत चालत जातात. आम्हाला रस्त्याने जातानाच खूप सारे खाटूश्याम बाबाचे भक्त मिळाले. खूप साऱ्या भक्तांच्या हातामध्ये खाटूश्याम बाबाची निशाणी दिसत होती. खूप सारे भक्तजन पदयात्रा करत दर्शनासाठी जात होते. आम्हाला खाटूश्याम बाबांचे असे एक भक्त मिळाले की ते भक्त एवढ्या उन्हामध्ये सुद्धा, इतक्या उन्हामधून बिना चप्पलचे आणि त्यातून ते अखंड दंडवत घालत घालत मग मंदिरापर्यंत जाणार होते. जय श्री श्याम. जय श्री श्याम. जय श्री श्याम. चलो जय श्री श्याम असं बोलून ते अखंड दंडवत घालत होते. खरंच खाटूश्याम बाबाची लीला अपार आहे आणि असं म्हणतात की हारे का सहारा हमारा खाटूश्याम बाबा. ही गोष्ट खरी आहे की खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांची इच्छा कधी ना कधी तरी पूर्ण होतेच होते. त्या दादांची मनाची इच्छा पूर्ण झाली होती म्हणून ते दादा खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी खाटूश्याम बाबाच्या मंदिरापर्यंत अखंड दंडवत घालत जात होते. रस्त्याने जात असताना आपल्याला खाटूश्याम बाबाचे खूप सारे भक्त बघायला मिळाले आणि आपल्याला त्यांच्या हातामध्ये खाटूश्याम बाबाची निशाणीही बघायला मिळाली. आपण आता खाटूश्याम बाबांच्या मंदिराच्या खूप जवळ पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला समोरच श्री श्याम शरणम असे मोठे तोरणद्वार दिसत आहे. खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला येणारे सर्व भक्तजन ह्या तोरणद्वारजवळ फोटो काढून घेतात. आता आम्ही गाडी पार्किंग एरियामध्ये पार्क करून घेतलेली आहे आणि आता आम्ही जात आहोत खाटूश्याम बाबाच्या मंदिराकडे. खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला जाण्याआधी आम्ही एका दुकानात पूजेचे सामान घ्यायला थांबलो होतो. पूजेच्या सामानासाठी आम्ही घेतलं होतं एक नारळ, 3 अत्तरच्या बाटल्या आणि एक मोरपीस. दुकानदाराने आम्हाला सर्व पूजेचे सामान एका पिशवीमध्ये पॅक करून दिले होते. आमचं पूजेचं सामान घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत खाटूश्याम बाबाच्या मंदिराकडे. पूजेचे सर्व सामान घेऊन झाल्यानंतर आता आम्ही खाटूश्याम बाबाची निशाणी घ्यायला पुढच्या दुकानात गेलो. खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी आलेले सर्व भक्तजन खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला जायच्या आधी निशाणी घेतात आणि खाटूश्याम बाबाच्या मंदिराकडे निशाणी घेऊन चालत जातात. आत्ता आम्ही निशाणी घ्यायला एका दुकानात आलेलो आहोत आणि आता आम्ही त्या दुकानामधून खाटूश्याम बाबाची निशाणी घेतली. निशाणी घेऊन झाल्यानंतर आता आम्ही जात आहोत खाटूश्याम बाबाच्या मंदिराकडे. खाटूश्याम बाबांचे मंदिर नुसते राजस्थानमध्येच नाही तर पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील श्री खाटूश्याम मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. हे एक तीर्थक्षेत्र आहे जे खाटूश्यामच्या पूजेला समर्पित आहे. हे मंदिर राजस्थानमधील सर्वात आदरणीय धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हे मंदिर राजस्थानमधील खाटू गावात आहे जे जयपूरपासून 80 किलोमीटरवर आहे. खाटूश्याम बाबांना श्रीकृष्ण भगवानाचा अवतार मानला जातो. खाटूश्याम बाबाचे खरे नाव बर्बरीक होते जे महाभारतात भाग घेऊ शकले नाही पण त्यांच्या बलिदानाची कथा खूप प्रसिद्ध मानली जाते. या मंदिरामध्ये लाखो भक्तजन श्यामबाबांच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून येतात. असं म्हणतात की खाटूश्याम बाबाच्या दर्शनाने, खाटूश्याम बाबाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दुःख दूर होते आणि आपले जीवन सुखमय आनंदमय होते. खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला येणारे भक्तजन खूप श्रद्धेने खाटूश्याम बाबाची आराधना करतात.
प्रत्येक भक्ताच्या हातामध्ये आपल्याला निशाणे दिसणार आणि प्रत्येक भक्ताच्या हातामध्ये आपल्याला अत्तर, गुलाबाचे फूल आणि मोरपीस हे प्रत्येक भक्ताच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळते. खाटूश्याम बाबाच्या मंदिराकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याला खूप सारे दुकानं आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक दुकानामध्ये आपल्याला पूजेचे सामान मिळते. प्रत्येक दुकानांमध्ये आपल्याला खाटूश्याम बाबांचे फोटो बघायला मिळतात, मूर्त्याही बघायला मिळतात. जे भक्तजण इथे खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी येतात ते फोटो किंवा मूर्ती आपल्यासोबत घरी घेऊन जातात आणि मंदिरात त्यांची स्थापना करतात. आणि एक बीच में रहा अरे राधे राधे दीदी वाह वाह वाह, लगाने में क्या दिक्कत है गाल पे? राधे राधे हाँ लगाने. आम्ही आता खाटूश्याम बाबांच्या मंदिराच्या खूपच जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. रस्त्याने चालताना आपल्याला खाटूश्याम बाबांचे भक्त दिसत आहेत. प्रत्येक भक्ताच्या हातामध्ये आपल्याला गुलाबाची फुलं दिसत आहेत. खाटूश्याम बाबांच्या दर्शनाला आलेले प्रत्येक भक्त खाटूश्याम बाबाची निशाणी किंवा फुलं, अत्तर किंवा मोरपीस असं देवाला अर्पण करतात. आता आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहोत. मंदिरात जाण्याच्या आधी बाहेरच आपल्याकडून निशाणी घेण्यात येते. निशाणी बाहेरच आपल्याला द्यावी लागते. निशाणी आपल्यासोबत मंदिरात घेऊन जाता येत नाही. खाटूश्याम बाबांची निशाणी आम्ही बाहेरच जमा केली आणि निशाणी देऊन झाल्यानंतर आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये जात आहोत. मंदिराच्या आत आल्यावर आम्ही दर्शनाच्या लाईनीमध्ये उभे राहिलो होतो. आम्ही सकाळीच दर्शनासाठी आलो होतो, त्यामुळे जरा दर्शनाची लाईनीमध्ये गर्दी थोडी कमी दिसत होती. दर्शनाच्या लाईनीमध्ये गर्दी जरी असली तरी सर्वांचं दर्शन 15-20 मिनिटांमध्ये आरामात होऊन जातं. आम्ही दर्शनासाठी पहिल्याच लाईनीमध्ये गेलो होतो आणि पहिल्याच लाईनीमध्ये गेल्यामुळे आम्हाला खूपच गर्दी कमी मिळाली. आम्ही पहिल्या लाईनीमधून खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला जातच होतो आणि समोरच आम्हाला साऊथ पिक्चरचे कलाकार सुमन तलवार दिसले. खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी साऊथ पिक्चरचे कलाकार सुमन तलवार देखील आलेले होते. बऱ्याच जणांनी त्यांच्याजवळ जाऊन फोटो काढले. आम्हीही त्यांच्याजवळ जाऊन फोटो काढून घेतले आणि त्यानंतर आम्ही लाईनीने पुढे जायला निघालो. जय श्रीश्याम, जय श्रीश्याम. आता आपल्याला समोरच खाटूश्याम बाबांचे दर्शन होणार आहे, पण समोर आपल्याला खाटूश्याम बाबाच्या मंदिराच्या समोर व्हिडिओ आणि फोटो अलाउड नाही आहे, म्हणून मला खाटूश्याम बाबांच्या दर्शनाचा व्हिडिओ काढता नाही आला. खाटूश्याम बाबांचे दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आलो. ज्या ठिकाणी नारळ अर्पण केले जातात त्या ठिकाणी आपली इच्छा बोलून नारळ अर्पण केले आणि त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. खाटूश्याम बाबांचे आम्हाला खूप छान असे दर्शन झालेले आहे. खाटूश्याम बाबांचे दर्शन घेतल्यानंतर मन खूप प्रसन्न झाले आहे. गर्दी कितीही असली तरी सर्व भक्तांचे 15-20 मिनिटांमध्ये आरामात दर्शन होऊन जाते. खाटूश्याम बाबाचे दर्शन झाल्यानंतर आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपल्याला समोरच एक मोठे प्राचीन कालीन लिंबाचे झाड दिसते. त्या झाडाला सर्व भक्तजण आल्यानंतर लाल रंगाचा धागा बांधतात आणि आपले मनातली इच्छा बोलतात आणि आपली इच्छा पूर्ण हो अशी प्रार्थना करतात. आता आम्ही जात आहोत श्यामकुंडाकडे. श्यामकुंडाकडे जात असताना आम्हाला समोरच एक दादा दिसले. ते दादा प्रसाद वाटत होते. लाडूचा प्रसाद सर्वांना देत होते. श्यामकुंडाकडे जात असताना आपल्याला श्री श्याम यांचे मंदिराचे बोर्ड दिसते आणि त्या ठिकाणी आपल्याला मंदिराची वेळ दिलेली आहे. मंदिर सकाळी 5:15 वाजता उघडतात.
मंदिर उघडल्यानंतर मंगला आरती 5:30 वाजता केली जाते. मंदिर दुपारी 1 वाजता बंद करण्यात येते. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता मंदिर उघडले जाते आणि संध्याकाळची आरती 6 वाजता केली जाते आणि रात्री 9:30 वाजता मंदिर बंद केले जाते. त्या बोर्डवर आपल्याला मंदिराची पूर्ण वेळ दिलेली आहे. राजस्थान का बड़ा हवेली. हाँ, पुराना हवेली ओल्ड. आम्ही श्यामकुंडाकडे जात होतो तेव्हा आम्हाला 5 पायवाली गोमाता बघायला मिळाली. आम्ही सर्वांनी पहिल्यांदाच 5 पायवाली गोमाता बघितली होती. आम्ही सर्वांनी गोमातेचे दर्शन घेतले आणि श्यामकुंडाकडे जायला निघालो. आत्ता आम्ही प्राचीन काळातील श्यामकुंडाजवळ पोहोचलेलो आहोत आणि आत्ता आम्ही आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जात आहोत. मंदिराच्या आत आल्यावर आपल्याला सर्वात आधी श्री चिंताहरणी गायत्री मंदिराचे दर्शन होते. या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता आपण जात आहोत प्राचीन काळी श्यामकुंडाकडे. आता आपण आलो आहोत प्राचीन काळातील श्यामकुंडाकडे. हे श्यामकुंड खूप प्राचीन काळातले आहे असे म्हटले जाते. ह्याच प्राचीन कुंडामध्ये श्यामबाबांचे शीश प्रगट झाले होते. त्यामुळे हे कुंड खूप पवित्र मानले जाते. या कुंडाचे दर्शन घेऊन आपण पवित्र जलाने आपल्या अंगावर जल अर्पण करू शकतो. खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला आलेले सर्व भक्तजन या प्राचीन श्यामकुंडाचे दर्शन घ्यायला आवर्जून येतात. श्यामकुंडाचे दर्शन झाल्यानंतर आपण खाटूश्याम बाबांचे पुन्हा एकदा दर्शन घेतलेले आहे आणि तिथून आपण आत्ता आलो आहोत श्री संकटमोचन हनुमान मंदिरामध्ये. आत्ता आपण संकटमोचन हनुमानजीचे दर्शन घेतलेले आहे. हे हनुमान मंदिर खूप प्राचीन आहे असे म्हटले जाते. आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी सर्वांनी नारळ आणि लाल रंगाचा धागा बांधून ठेवलेला आहे. आम्ही श्यामकुंडाचे दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलेलो आहोत. बाहेर आल्यावर माझ्या मैत्रिणीने खाटूश्याम बाबांची सुंदर अशी मूर्ती घेतलेली आहे. बोलो खाटू नरेश की जय. तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.